मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून उद्योगपती गौतम अदानींचं नाव कायम चर्चेत राहिलं। आता 2019च्या महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय उलथापालथी सोबत अदानींचं नाव जोडलं जात आहे। भाजप आणि राष्ट्रवादीला सत्तेत एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न झाले त्या सगळ्या घटनाक्रमाचा अदानींशी काय आणि किती संबंध होता ते समजून घेण्याचा आपण या रिपोर्टमधून प्रयत्न करूया। दोन 2019च्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजप शिवसेना युतीला बहुमत दिलं। मात्र मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेनं ताणून धरत निर्वाणीचा इशारा दिला आणि भाजपनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी संधान साधलं। त्या सत्ता स्थापनेची चर्चा बैठक उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली हे सांगणारे दुसरे तिसरे कोणी नसून राज्यातील मोठे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत। अदानींच्या घरी झालेल्या त्या बैठकीला कोण कोण हजर होतं ते पाहूया। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी। या बैठकीनंतर शरद पवारांच्या आशीर्वादानंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो गाजलेला पहाटेचा शपथविधी पार पडला असा दावा अजित पवारांनी केला आणि काही तासातच यू टर्न सुद्धा घेतला, पण तोवर बाण धनुष्यातून सुटला होता। दादा 2019च्या बैठकीत मला झाल्याशिवाय विश्वास गौतम अदानी होते का? चला नव्हते। दादा 2019च्या बैठकीत मला झाल्याशिवाय विश्वास गौतम अदानी होते का? चला नव्हते। भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कोणतीही चर्चा झाल्याचं शरद पवार कायम खंडन करत आले। मात्र भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अदानींच्या घरी अशी बैठक झाल्याची कबुली खुद्द शरद पवारांनी इंग्रजी पोर्टलच्या मुलाखतीत दिली। मात्र त्या बैठकीला अदानी उपस्थित नव्हते अशी पुस्ती त्यांनी जोडली। एवढंच नाही तर नेमकी ऑफर काय आहे ते भाजप नेत्यांच्या तोंडून ऐकायला आपण गेलो होतो अशी सारवासारव सुद्धा त्यांनी केली। यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र कानावर हात ठेवले। हा विषय निघालाच होता तर दुसरे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या बाजूनं त्यात भर टाकली। बैठक ना अदानींच्या घरी झाली ना त्यांच्या उपस्थितीत अशी नवी माहिती फडणवीसांनी दिली। फडणवीसांनी परत आज एक अधोरेखित केलं की जेव्हा हे सरकार बनलं होतं तेव्हा अडाणी त्या बैठकीमध्ये नव्हते आणि कुठेच नव्हते। अजित पवार मध्यंतरीत वक्तव्य केलं पण त्यांनी वापस घेतलं होतं। आता शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं होतं, आज त्याचा खुलासा फडणवीसांनी केला। आता मला वाटतं फडणवीसांनी जर खुलासा केला तर ते कधी सत्यच बोलतात, असत्य बोलणं फडणवीसांना कधी जमत नाही, त्यामुळे ते सत्य बोलले। या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची मात्र गोची झाली। भाजप आणि अदानींवर त्यांनी भरपूर टीका केली, मात्र शरद पवारांनी दिलेल्या कबुलीबाबत त्यांना मौन बाळगावं लागलं। देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे। आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात? त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल। शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्या इतकं कोणाला माहीत नाही। देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसून आहे, त्यांना काही माहीत नाही। आमचं सरकार बनतं हेही त्यांना माहीत नव्हतं। धक्काच बसला, ते पडता पडता वाचले, कोसळले असते तर। गौतम अदानींच्या घरी भाजप राष्ट्रवादीची बैठक झाली की नाही, त्याला अदानी उपस्थित होते की नाही या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी येत असली तरी या निमित्तानं एक गोष्ट स्पष्ट आहे। 2019च्या पहाटेचा शपथविधी अजितदादांचं एकट्याचं बंड नव्हतं तर स्वतः शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाचा तो एक भाग होता। बैठक झाल्याची कबुली स्वतः शरद पवारांनी दिल्यानं या नव्या माहितीचा थोडासा फायदा अजितदादांच्या इमेजला होईल हे मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। राज्याच्या राजकारणात पुढचे 8 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। सध्या घटना इतक्या वेगानं घडतायत की महायुतीतले मित्र पक्ष कधी हम साथ साथ म्हणताना दिसतायत तर कधी हम आपके है कौन असं विचारतानाही दिसतायत। वेगवेगळ्या विचारधारा असलेले तीनही पक्ष आपला कोर मतदार नाराज होणार नाही यासाठी सगळे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। पाहूया। जब भी पटे थे तो
कि हमें ये कटेंगे बटेंगे पसंद नहीं। बटेंगे तो कटेंगे, इस देश का इतिहास रहा है। महायुतीत सारं काही आलबेल नाही हे अधूनमधून समोर येत असतं। त्याच्या ताज्या उदाहरणांपैकी एक म्हणजेच बटेंगे तो कटेंगेची घोषणा। भाजपच्या या घोषणेवर राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी थेट आणि स्पष्ट शब्दात आक्षेप घेतला। क्योंकि जब भी बटे थे तो कटे थे। एक है तो नेक है, एक है तो सेफ है, और बटे थे तो कटे थे। माझं मत मी आजही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी निगडीत आहे, कालही होतो आणि पुढेही राहणार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही, हे इतर राज्यामध्ये कदाचित चालत असेल। राज्यातील बराच मुस्लिम मतदार राष्ट्रवादी पक्षाचा आधार होता, मात्र पक्षफुटीनंतर अजित पवारांचं भाजप शिवसेनेसोबत जाणं त्याला रुचलं नाही। त्याचा फटका दादांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत बसला। त्या मतदाराला कुरवाळण्याचा दादा प्रयत्न करतायत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र अजितदादांच्या आक्षेपांचं खंडन केलं। योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणांचा अर्थ नव्यानं समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण दादा मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मुझे लगता है कि दशकों अजीत दादा हिंदुत्व का विरोध करना है, सेक्युलरिज्म उनके लिए, ऐसे लोगों के साथ रहे, इसलिए जनता का मिजाज और नेशनलिस्ट मिजाज ये समझने में थोड़ा समय उनको लगेगा। बटेंगे तो कटेंगे वाला जो नारा है उसको हमने सबने विरोध किया है। मैंने अकेले ने नहीं, मेरे पार्टियों ने तो किया ही किया। बीजेपी के मुझे किसी ने बताया, पंकजा मुंडे ने भी विरोध किया। एक स्टेट के चीफ मिनिस्टर आते हैं और वो बोल देते हैं बटेंगे कटेंगे, तुरंत हमने बताया कि ये उत्तर प्रदेश नहीं है, नॉर्थ में ये चलता होगा। हमारे महाराष्ट्र में शिवशाहू फुले आंबेडकर की विचारधाराओं से महाराष्ट्र चलता है। देवेंद्र जी का क्या आंसर है मुझे मालूम नहीं, मैंने आपको बताया कि हमें ये कटेंगे बटेंगे पसंद नहीं। या घोषणांचा मुद्दा ताजा असतानाच शिवाजी पार्कात नरेंद्र मोदींची सभा पार पडली। या सभेला जमलेल्या कमी गर्दीची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीची सुद्धा झाली। त्यातही नवाब मलिकांना आमंत्रण होतं की नाही यावरून पुन्हा एकदा अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावं लागलंय। आपके सहकर्मी हैं, वो आपके साथ होना चाहिए था ना। अब वो क्यों नहीं आए ये तो वही बताएंगे। क्या आपने मना किया उनसे? नहीं, हमने मना नहीं किया। नवाब मलिक को मना किया? हमने तो निमंत्रण ही नहीं दिया, मना करने का सवाल ही नहीं उठता, उनको निमंत्रण ही नहीं था। पर जब आपके साथ हैं वो, तो फिर निमंत्रण अगर ना भी दें तो भी आना चाहिए। नहीं आ सकते ना भाई, पीएम का स्टेज है, बिना निमंत्रण के आएंगे तो बहिरंग लौटा दिया जाएगा। मैं भी नहीं था, हर एक कैंडिडेट नहीं जा सकता। आपने उनसे पूछा कि क्यों नहीं गए? क्या उनको न्योता भेजा गया था, इनविटेशन? सबको देते थे, सबको देते हैं। पूना में भी 21 कैंडिडेट को न्योता दिया था, लेकिन कोई अपने अपने प्रचार में थे, कोई रैली में थे, कोई और भी कुछ उनके काम में थे, इसीलिए नहीं आए। लेकिन उसकी चर्चा भी नहीं हुई। महायुती असो किंवा महाविकास आघाडी, वेगवेगळ्या विचारधारा असलेले हे तीन पक्ष एकत्र लढतायत। त्यातून मग कुठे कधी हम साथ साथ है असं म्हणावं लागतंय, तर कुठे हम आपके है कौन असं विचारावं लागतंय। एकत्र राहताना आणि आपण एकत्र आहोत हे मतदारांना दाखवताना या सहा पक्षांना तारेवरची कसरत 20 तारखेपर्यंत करावीच लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।